नमस्कार मित्रांनो अँड वेलकम बॅक टू ग्रीन गॉस्पेल अगेन. आज आपण आहोत कालेवाडी फाट्यामध्ये स्थित पर्पल प्राईड स्क्वेअर मध्ये. हा एक कमर्शियल कॉम्प्लेक्स आहे आणि इथे आपण 30 किलोवॉटची सोलर ऑन ग्रिड साईट केलेली आहे. हा सोलर प्लांट अॅन्युअली जे 46,000 युनिट आणि पीक समर मध्ये लाईक इन एप्रिल अँड मे हा पर युनिट पर किलोवॉट इव्हन 6 युनिट्स पर किलोवॉट पण जनरेट होते. जर आपण लाईफ टाईम सेव्हिंग ह्या प्लांट 2 करोड होणार आहे. आणि क्लायंट ह्या सिस्टम पासून एवढे सॅटिस्फाईड आहेत की ते आता अजून 10 किलोवॉट इन्क्रीज करणार आहेत. तर ह्या सिस्टमला आपण जे आहे अजून पाहूया खाली जाऊन त्याचे स्ट्रक्चर आणि सोलर पॅनल. वस्तू ऑब्झर्व केली असेल की हा जो सोलर सिस्टम आहे प्रॉपर बिल्डिंग सोबत अलाइन्ड आहे. लाईक दिस इज द बिल्डिंग लाईन अँड सोलर पॅनल इज गोइंग दिस वे. सो दिस सोलर पॅनल इज प्रॉपरली अलाइन्ड इन 180 डिग्री साऊथ डायरेक्शन, ज्याच्याने आपल्याला मॅक्सिमम जनरेशन भेटेल. आता ही मेथडॉलॉजी आपण खूपदा यूज नाही करत कारण की बिल्डिंग स्पेस वेस्ट होते जर आपण बिल्डिंग सोबत अलाइन नाही केलं तर. पण क्लायंटकडे स्पेस खूप होती आणि सोलर कन्झम्पशन आपल्याकडे कमी होतं. त्यामुळे आपण एक्झॅक्टली 180 डिग्री साऊथ वर केली आहे. आता आपण खाली जाऊन पाहूया की स्ट्रक्चर अँड पॅनल माउंटिंग कशा प्रकारे केली आहे. चलो. सो आता आपण बोलू स्ट्रक्चर बद्दल. तुम्ही पाहू शकता की हा जो स्ट्रक्चर आहे अराउंड 13 फीट आपण रेस केलाय. आता आपण स्ट्रक्चर रेस तेव्हा करतो जेव्हा आपल्याकडे शॅडो येत आहे आपल्या साईटवर. पण ह्या साईट मध्ये आपण स्ट्रक्चर रेस ह्यामुळे केलाय कारण की इथे जो क्लायंटला रेस्टॉरंट चालू करायचं आहे त्या सेम स्पेस मध्ये ओपन रेस्टॉरंट स्टार्ट होणार आहे, ज्यामुळे आपण हाईट एवढी रेस केली आहे. आता हाईट रेस केल्यामुळे ऑलमोस्ट जो कॉस्टिंग आहे 2 लाख रुपीजनी इन्क्रीज झाली आहे. पण त्या कॉस्टिंगने आपल्याला एक 2600 स्क्वेअर फीटच्या मेन पुण्यामध्ये कालेवाडी फाट्यामध्ये आपल्याला एक स्पेस क्रिएट होत आहे. सो इट्स वर्थ स्पेंडिंग 2 लाख रुपीज. आता 13 फीट हाईट वाढवल्याने आपला जो एअर ड्रॅग आहे त्याच्यावर एअर प्रेशर खूप येतो. त्यामुळे आपल्याला जे मेंबर्स आहेत जे लेग्स आहेत ते 100 बाय 100 चे आणि 5 mm स्क्वेअर फीट 5 mm च्या थिकनेसचे आपण युज केले जस्ट बिकॉज आपण हाईट इन्क्रीज केली. त्यामुळे जर आपण जनरल 7 फीटचं स्ट्रक्चर युज केलं त्याच्यामध्ये 80 बाय 40चं स्ट्रक्चर युज होते आणि 2 mm चे मेटलनी पण काम होऊन जाते. पण जस्ट बिकॉज आपण हाईट इन्क्रीज केली आपण स्ट्रक्चरची स्ट्रेंथ इन्क्रीज केलेली आहे. आणि सेम तुम्ही याच्यात पाहू शकता जे लेग्स यूज केले आहेत, लेग्स दिखलाय का, जे लेग्स यूज केले आहेत आपण ते 2x2 स्क्वेअर फीटचे आहेत. तर जनरली आपण 1 स्क्वेअर फीटचे यूज करतो. सो अशा प्रकारे स्ट्रक्चर आहे. अजून आता आपण स्ट्रक्चरच्या वर जाऊन एकदा क्लोजअप लुक घेऊया. या स्ट्रक्चरला म्हणतात सिंगल टिल्ट टाईप 2 पीस स्ट्रक्चर म्हणतात. याच्यात 2 पॅनल सोबत कंबाईन केले आहेत आणि 2 पॅनलच्या मध्ये 2.6 मीटर स्पेस आहे. तर आता आपण वर जाऊन बघूया कसं दिसतं तरी. सो ह्या सिस्टम मध्ये आपण युज केलेले आहेत प्रीमियरचे 580 वॉटचे पॅनल. ते मोनो एन टाईप टॉपकॉन बायफिशियल पॅनल आहेत. आणि तुम्ही पाहू शकता जे सोलर सिस्टम आहे आपण मी 2 पॅनल इन्स्टॉल केले आहेत एका याच्यावर. आणि मग जे आपलं स्पेसिंग आहे या 2 पॅनलच्या मधात ती आहे 2.6 मीटर. तर ह्या स्ट्रक्चरला आपण म्हणतो सिंगल टिल 2 पीस स्ट्रक्चर, 2 पॅनल्स गॅप अँड देन अगेन द स्ट्रिंग ऑफ पॅनल. सो तुम्ही या स्ट्रक्चर मध्ये पाहू शकता की इथे आम्ही प्रॉपर क्लिनिंग स्पेस प्रोव्हाइड केली आहे, वॉकवे प्रोव्हाइड केलंय ज्याच्याने तुम्ही इझिली क्लीन करू शकता. अँड या दॅट्स इट अबाउट द स्ट्रक्चर. आणि तुम्ही स्ट्रक्चर आता ह्या साईटला ऑलमोस्ट झालेले आहेत 2 वर्ष, तरी इथे कुठे करोडिंग और असं काही ब्रेकेज आतापर्यंत आलं नाहीये. आता आपण खाली जाऊन पाहूया इन्व्हर्टरचा जो सेक्शन आहे तिथले किती स्ट्रिंग्स आहेत आणि कोणते इन्व्हर्टर आहेत ते पाहूया. चला. आता इन्व्हर्टर बद्दल बोलायचं झालं तर आपण 30 किलोवॉटचे सोलॅक्सचे इन्व्हर्टर यूज केलाय. ह्या इन्व्हर्टर मध्ये आपण 3 स्ट्रिंग दिल्या. 3 स्ट्रिंग म्हणजे आपण टोटल जे 52 पॅनल्स आहेत त्यांना 3 स्ट्रिंग मध्ये डिवाइड केल्या, 70, 70, 80 अशा प्रकारे ते 3 स्ट्रिंग आपण फिट केल्या आहेत ज्याच्याने आपल्याला मॅक्सिमम इफिशियन्सी आणि मिनिमम लॉस भेटते. आता हा जो इन्व्हर्टर आहे त्याला 10 वर्षाची वॉरंटी आहे आणि त्यावर एनर्जी बेज आहे तुम्हाला 5 वर्षाचे इन्शुरन्स आणि 5 वर्षाचे जो एएमसी आहे ते फ्री. 10 वर्षाच्या वॉरंटी पिरियड मध्ये जर इन्व्हर्टरचं कधी पण ब्रेकडाऊन होते तर एनर्जी पे तुम्हाला रिप्लेस करून देते इन्व्हर्टर. आणि त्या रिप्लेसमेंट पिरियड मध्ये
एनर्जी बे तुम्हाला एक बॅकअप इन्व्हर्टर पण प्रोव्हाइड करते जे तुमचं प्रोडक्शन हॅम्पर नाही. आता हा जो सिस्टम आहे आपण इथे कन्क्लूड करूया. मी ऑनेस्टली आता ह्या सिस्टमनी क्लायंटला एवढी सेव्हिंग झाली आहे की ती अजून 10 किलोवॉट लावणार आहे. ते इनिशियली अजून 30 किलोवॉट इन्क्रीज करणार होते, पण आता आपला जो नवीन टीओडी रूल आला आहे त्यामुळे ते फक्त 10 किलोवॉट इन्क्रीज करू शकतात. जर तुम्हाला पण असं सिस्टम लावायचं आहे और तुम्हाला कन्सल्टिंग पाहिजे सोलर सिस्टम मध्ये, सो वी कॅन कनेक्ट विथ एनर्जी बे. थँक्यू सो मच एव्हरीवन. जय हिंद, स्टे ग्रीन.